संजय राऊतांकडून हर्षवर्धन सपकाळांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार सूत्रांची माहिती, मात्र कोणतीही तक्रार केली नसल्याचं राऊतांचं स्पष्टीकरण. तक्रार करण्यासारखं काही घडलेलं नाही. मनसेबाबत आमच्याकडे कोणताही प्रस्ताव नाही. युतीचा प्रस्ताव आल्यावर त्यावर भाष्य करणार, सपकाळांकडून स्पष्ट. अचानक 1 महिन्यात मोठ्या प्रमाणात मतदार कसे वाढले? रोहित पवारांचं निवडणूक आयोगाला लेखी माहिती देण्याचं आवाहन. डोनाल्ड तात्या नावानं आधार कार्ड काढल्याचाही दावा. बुलढाण्यात 1 लाखाहून अधिक बोगस मतदार. निवडणूक आयोगाकडून बोगस नावं काढायला टाळाटाळ. सत्ताधारी आमदार संजय गायकवाडांचा मोठा दावा. इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा. ठाकरे बंधूंच्या एकत्रणा शिंदेंची टीका. ठाणे स्वबळावर लढा. टेंभी नाका परिसरातील बैठकीत पदाधिकाऱ्यांची शिंदेंकडे मागणी. शिवसैनिकांचा भाजपबद्दल नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती. ठाण्यातील शिवसेनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिल्याने शिंदे नाराज. यापुढे युतीबाबत केवळ शिंदे भाष्य करणार, अन्यथा कारवाई, सूत्रांची माहिती. ठाण्यात भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरू असल्याची चर्चा. 33 प्रभागात इच्छुकांसाठी भाजपचं मार्गदर्शन शिबिर. तर ठाण्याचा महापौर भाजपचा व्हावा, संजय केळकरांकडून मत व्यक्त. पालिका निवडणुकीत युती न झाल्यास स्वतंत्र लढणार. इतके वर्ष लढतोय आणि सत्ताही आणतोय, आताही सत्ता आणू, नरेश मस्केंचं विधान. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. शिवतीर्थच्या बाल्कनीत सलीम खान, राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्यात चर्चा रंगली. राज ठाकरेंचा 19 ऑक्टोबरला पदाधिकाऱ्यांचा मेळावा. निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर राज ठाकरे काय बोलणार, याकडे लक्ष. शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी माझे प्लास्टर लावलेले AI फोटोज व्हायरल केले. गुणरत्न सदावर्तेंचा आरोप. एसटीच्या मीटिंगमधील राड्यानंतर फोटो व्हायरल. मराठा आरक्षणावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता. मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान. राम मंदिर स्थानकावर डॉक्टर मैत्रिणीने व्हिडिओ कॉलवर सांगितलेल्या माहितीच्या मदतीने प्रसूती. महिलेसह बाळ सुखरूप. रोहित पवारांकडून प्रवासी बेंद्रेंच्या कामाचे कौतुक. गोकुळ कार्यालयात डिबेंचर मुद्द्यावरून दूध संस्था प्रतिनिधी आक्रमक. आंदोलकांकडून जनावरांसह कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट. पुण्याच्या चाकणमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून ट्रकचं लॉन्चिंग. ब्लू एनर्जी कंपनीच्या EV ट्रकची फडणवीसांकडून टेस्ट ड्राईव्ह. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ट्रक चालवला. नाशिकमध्ये उद्यापासून आठवडाभर कांदा खरेदी विक्री बंद. दिवाळीनिमित्त व्यापाऱ्यांचा सुट्टी घेण्याचा निर्णय. कांद्याचे दर कोसळले, शेतकऱ्यांमध्ये नाराजी. कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी 32 लाख लाभार्थ्यांची निवड. अतिवृष्टीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा. योजनेतून विक्रमी शेतकऱ्यांना लाभ मिळणार. कृषी मंत्री भरणेंची माहिती. पुण्यातील 2.5 लाखांहून अधिक भटक्या श्वानांना मायक्रोचिप बसवणार. श्वानांना रेबीजमुक्त करण्यासाठी आणि त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पाऊल. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड. BMC कर्मचाऱ्यांसाठी 31,000 रुपये बोनस जाहीर. नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना 34,500 तर ठाणे मनपाकडून 24,500 रुपये बोनस मिळणार. गुजरातमध्ये 16 मंत्र्यांचे राजीनामे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांकडे सादर. नवीन मंत्रिमंडळाचा मार्ग मोकळा. राज्यपालांकडे नवीन मंत्र्यांची यादी दिल्याची